जबरदस्त मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आयकॉन खेळाडू दोन्ही टीम कडे आपल्याला पाहायला मिळतील. मला युनिटी शिरगाव मध्ये प्रतीक गर्या हा खेळाडू दिसतो. एक तेज तर्रार गोलंदाज उत्तन भाईंदर परिसरातील मॅक्मिलन सुद्धा या टीम सोबत जॉईंट होणार आहे. बोट टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू जो एक्स्ट्रा खेळाडू आहे त्याला समालोचन कक्षामध्ये विनाविलंब आपण पाठवायचं आहे. दोन्ही टीम आपला एक जादा खेळाडू हौशी नांदगाव चे अतिरिक्त खेळाडू इथे पोहोचलेत. Hello check. Hello check. Hello check. नक्कीच आपण पाहतोय मंचावर उपस्थित अनिल घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी युवा चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. सरावली या गावातून धनसार तर या जागी आपण मॅन ऑफ द मॅच जबरदस्त मात्र सामना पाहायला मिळाला. दोन संघ आणि मॅन ऑफ द मॅच पाहतोय. मी विनंती करेन सन्माननीय उपेंद्र नारायण पाटील आपल्याला पाहायला मिळते. यांच्या शुभ हस्ते मात्र या उपेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिलजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या जागी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपल्याला किरण आरेकर पाहायला मिळेल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतो. जबरदस्त अशी इनिंग केली. जाऊया किरणकडे. किरण अभिनंदन असेल तुला प्रथमतः. आज उमरोळी मैदान पाहिला तुला खूप लकी आहे. काय म्हणशील या मैदानाबद्दल? हो नक्कीच, हे मैदान माझ्यासाठी खूप लकी आहे. कारण 2012ला जेव्हा मी स्टार्ट केली तेव्हा खूप चांगले बॅटिंग झाले होते. नंतर खूप वर्षानंतर 2-3 वर्ष गॅप पडला कंटिन्यू आणि आता 3-4 वर्षानंतर परत खेळलो आणि हे मैदान म्हणायला गेलं तर खूपच लकी आहे माझ्यासाठी. आज आपण आयकॉन जे खेळाडू पाहतायत, आज मात्र तुमच्या संघामध्ये जे आयकॉन खेळाडू पाहिले आपल्या पालघरचे, हे काय चॉईस केलं तुम्ही? नक्कीच कशाबद्दल पाहायला मिळेल? त्याबद्दल मला समोरचा संघ देखील होता कृष्णा सातपुते सारखा एक बलाढ्य आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला. त्यांच्या विरोधात नक्कीच आपले जेव्हा गोलंदाजी उतरवली तेव्हा काय मनामध्ये होतं त्यांच्या? प्रथमतः आम्हाला जेव्हा फलंदाजी मिळाले तेव्हा बरं वाटलं, कारण आमच्याकडे गोलंदाजी खूपच चांगली होती आणि आम्ही 60+ करण्याचा निर्धार केला होता आणि तसं आमचा झाला. आणि प्रथमतः राकेश, प्रज्योत आणि प्रीतम यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली म्हणून आम्ही हा सामना 1 साइड जिंकू शकलो. नक्कीच नक्कीच. तर अभिनंदन असेल पुण्याचे एकदा. जबरदस्त मात्र फलंदाजी. नेक्स्ट मॅच मध्ये तिला शुभेच्छा देईल आणि आपण जसं सामना सुरू नक्कीच होईल तसं आपल्या सोबत मात्र प्रमोद जी शेडगे सर जे आपल्याला थोड्याच दिवसानंतर सुप्रीमो साठी नक्कीच पाहायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. या जाऊया त्यांच्याकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पाहत राहा, ऐकत राहा युवा चषक 2022. तदनंतर आपण एक 3 षटकार प्रीतम बारी. तर नक्कीच मितेश पाटील यायचं आपण या टुर्नामेंटचे सर्व आपल्याला पाहायला मिळते आणि जितेश चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रत्येक 3 षटकारासाठी मागे प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे पारितोषिक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जितेश साठी. जबरदस्त मात्र आपण पाहतोय प्रीतम बारी साठी मात्र हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. Hello. Check.
हॅलो चेक हॅलो थँक्यू व्हेरी मच संतोष पाटील. 3 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑफ साईडला फटका यावेळेला फसेल का पाहायचा आहे. सुरेख पद्धतीने जजमेंटने झील टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. युनिटी शिरगाव संघाला पहिला धक्का 3 या धावसंख्येवर गॉल. नक्कीच मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी अरविंदजी पाटील साहेब पंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामपंचायत सदस्य पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात महेशजी पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील शब्दसंघाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तीन धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाज या ठिकाणी पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. 2 फलंदाज आहेत तय्यब आणि इम्रान. हे 2 फलंदाज आपण पाहू शकतात. 3 धावांवर पहिला धक्का. खूप सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. कौशिक जाधव मॅन फ्रॉम भाताणे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. अतिशय देखणं असं आयोजन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने एक चांगलं क्रिकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टप्पा पडल्यानंतर काही गोलंदाजी केले. कुंजन सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. नवीन चेंडू कसा हाताळायचा हे प्रात्यक्षिकरण. कारण ही खेळपट्टी पाहतोय मातीची खेळपट्टी आहे आणि तुम्हाला मातीच्या खेळपट्टीवर स्विंग करणं त्याच्यासाठी कला लागते आणि ते मात्र यावेळेला दर्शवत असताना बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवले गेले. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. सचिन गावड आमचे गुणलेखक या ठिकाणी आम्हाला दर्शवतात. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. ऑल इज वेल. बॅटचे घे चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. अंडरआर्म फेकी परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. पुन्हा एकदा संधी येते आणि आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत की 1 धाव कंप्लीट केले गेले. कुंजनचं पहिलं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अफलातून कामगिरी करत असताना भरीव कामगिरी आणि आपल्या बोटांतील जादू काय असते याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. 5 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 5 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. नक्कीच हॅलो चेक. नक्कीच आपण मंचावर उपस्थित पाहायला मिळत आहेत नैमितजी राऊत साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ होत असताना 5 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 संघांच्या माध्यमातून पहिलं षटक मात्र कुंजनच्या नावावर गेला आणि त्यानंतर निरंजन घरत मॅन फ्रॉम पास्तळ. बॅटची नाहीये मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. ही खासियत ठरली गेले. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव
आणि 40+ क्रिकेट सुद्धा खूप छान पद्धतीने हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला पाहिलं मात्र खेळण्याचा मनसुबा होता. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल हा ना करता करता जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो इम्रानचा या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. 5 चेंडू काय स्विंग झाला होता मात्र डबल माइंड मध्ये होता. फलंदाज टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाने मात्र खूप चांगल्या प्रकारचे यावेळेला फिकी केली होती. आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जो सनसाई ग्रुप आपण पाहू शकतात कैलासवासी प्रभा प्रकाश पाटील स्मरणार्थ संदीप दादा प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून तो स्टँड उभारला गेलाय. या चेंडूवर सरळ बॅटने खेळला गेला. चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. वेलकम बाउंड्री युवा चौकार. तो स्टँड आहे तो महिलांसाठी मात्र राखीव आरक्षित ठेवलेला आहे. तर प्लीज कृपया करून जे आमचे लाडके प्रेक्षक राजे आहेत पुरुष वर्ग आहेत त्यांना विनंती करेन की आपण तो थोडासा स्टँड खाली करा आणि महिला वर्गांना बसण्यासाठी जागा द्या. यावेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडूला स्टॉप केला गेलाय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ते एकंदरीत 12 धावा. 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सुरू असलेला सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना पाहायला मिळतोय. युनिटी शिरगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आयोजकांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. कॉन्फिडंटली हा फटका नव्हता मात्र मिसटायमिंग झाला होता. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये युनिटी शिरगाव हा संघ जाऊन पोहोचतोय 14. या धावसंख्येवर 7ची सरासरी आतापर्यंत आपण पाहू शकतायत. युवा चषक उमरोळी 2022चा हा शानदार थरार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया आपण बंटी डीजे ऑपरेटरकडे. वेलकम बॅक. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते ती एकंदरीत आपण पाहू शकताय. 14 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने ऑफ साईडला यावेळेला मात्र खेळण्याचा मनसुबा डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा होता परंतु या ठिकाणी कदाचित सॅक्रिफाईस केला असेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. समीर पाटकर यावेळेला बोट उंचावत आहेत. धावांची गती फलकावर 14 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. युवा चषक 2022 या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात. मितेजी पाटील अर्थातच मिंकी दादा, वैभव पाटील, विकी पाटील आपण पाहू शकतायत. तन्मय घरत, अनिकेत घरत, विशाल घरत, रोहन घरत, अजय वजय, सनी घरत, अमोल पाटील, अजित वजय, सुजित कुडू, मयूर घरत, मनीष गावड, विरंजन राऊत अँड चंदन पवार या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय या ठिकाणी आपण पाहू शकतात विनोदजी पाटील उपस्थित झालेत. केपीएलचे अध्यक्ष. वेलकम विनोदजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. 14 धावा 2 गडी बाद आतापर्यंत आपण पाहू शकाल. युनिटी शिरगाव नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पाहू शकतायत. नवीन फलंदाज मैशीत. 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम. काय गोलंदाजी केले कुंजनने. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. निरंजन घरत आला. निरंजनने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पावलोपावली ठेवून आपल्या अनुभवाचा दर्जा काय असतो तो मात्र दर्शवला.
यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, आता मात्र बाहेर निघून जातो, खूप लेंथच्या बाहेर होता आणि त्या कारणास्तव समीर पाटकर यावेळेला वाईटचा इशारा करत असताना पाहायला मिळतात. धावांची गती 15 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. युनिटी शिरगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फाईट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज त्या ठिकाणी मात्र यस इज गॉन, फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेले, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरा धक्का युनिटी शिरगाव या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पंधरा धावा 3 गडी बाद. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये समीर पाटकर अँड आशुतोष व्यवहारे यांच्या आज मातोश्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि जरूर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला विरल नायर हे तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉप्युलर पंच आहेत आणि प्रचंड वेगाने खूप चांगल्या प्रकारची भरारी घेतली गेल्या 6 ते 7 वर्षामध्ये. कारण एकाच टुर्नामेंट मध्ये जवळजवळ 40 ते 41 असे गोलंदाजांना बंदी आणली होती आणि तिथून जर आपण पाहिला तर आई कोसमाई चषक खार्डीचं ते मैदान, बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. कुंजनची सुंदर यावेळेला मात्र आपण पाहतोय प्रयत्न होतोय, ट्राय चांगली होती परंतु जेलला यावेळेला सुटतोय. मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भाग्येशने मात्र त्या ठिकाणी कौतुक केलं, कारण अशा प्रकारचे झेल घेणं सोपं नसतं, इझिली नसतं आणि ते प्रयत्न केले. म्हणतात ना पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो आणि त्याचप्रमाणे आपण कष्ट करत राहा, तुम्हाला एक ना एक दिवस जरूर यश प्राप्त होईल आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळतं. धावांची गती 16 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका जबरदस्त ऍज अ बुलेट प्रमाणे चेंडू निघून जातोय. फ्लॅट 6, मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा. षटकर आणि चौकाराच्या 2000 धावा पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर केलेला कमबॅक कुंजनने यावेळेला आपण पाहू शकाल आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकताय. 3 षटकांचा अॅक्युरेट खेळ समाप्तीवर झालाय आणि 22 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रोप्रायटर नितेश पाटील आपण पाहू शकाल. जाऊया आपण संतोष पाटील यांच्याकडे. हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो. हॅलो चेक. लगेच मुख्य मंचावर आपण पाहतायत समीरजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाग्यलक्ष्मी कलेक्शनचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन मनीष गावड यांना की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. निरंजन घरत त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, टप्पा अचूक पद्धतीने. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अचूक टप्प्यावर भेदक मारा या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज. हॅलो हॅलो. गुड डिलिव्हरी ही खासियत, ही स्पेशालिटी आहे. जर निरंजन घरातला एक टप्पा जर मिळाला तो धागा पकडून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. मी एवढ्या वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी का केले
याचं प्रात्यक्षिकरण अजूनपर्यंत मात्र माझ्या नावाचा डंका वाजतोय हे दर्शवत असताना खूप चांगल्या प्रकारचं निरंजन करत ब्रँड ऑफ पास्तळ हॅलो 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 23 धावा 3 गडी बाद या बॉल ऑन साइडला बॅट अँड पॅड चा जबरदस्त समन्वय चेंडूला मात्र फेकून दिलंय टक्कन आवाज आला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा गोड आवाजात युवा गोड षटकार 6 तर धावांची गती 29 धावा 3 गडी बाद चला युवा उमरोळी ए संघाचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे दिया 11 उमरोळी संघाचा कॅप्टन आपण यायचंय ग्रामीण भागातून पंचक्रोशीतील हे संघ पाहायला मिळत आहेत टप्पा पडल्यानंतर निरंजन मात्र हार न मांडणाऱ्यांपैकी एक पाहायला मिळतोय परंतु मी कौतुक करेन ते म्हैशीचं काय कनेक्ट केला होता चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला धावांची गती फलकावर 29 3 गडी बाद 3.4 चेंडूचा खेळ झाला युनिटी शिरगाव टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला सुटतोय तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली गेले फुलातून यावेळेला आपण पाहू शकताय चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय दोन संघांच्या माध्यमातून 29 धावा 3 गडी बाद 3.5 चेंडूचा खेळ झालाय वेरायशन कसं असावं हे मात्र निरंजन घरत दर्शवत असताना भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत हार जीत पाहिलेत चढ उतार पाहिलेत जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत यावेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतो चेंडू मात्र निघून जाईल बीट होतोय पूर्णपणे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी चौकार 4 गुड शॉट थँक्यू वेलकम बॅक 33 धावा 3 गडी बाद 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला युनिटी शिरगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो म्हैशीच्या जर बॅट मधून आपण पाहिलं तर धावा आल्या त्या 11-7 चेंडू मध्ये आणि यावेळेला अफाक आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांवर खेळी करताना आपण पाहू शकतात 33 धावा 3 गडी बाद युवा चषक उमरोळी 2022 आपण पाहू शकाल आजचा सलग शेवटचा दिवस 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय नव्याने प्रथम पाहिजे प्रथम कशा प्रकारची गोलंदाजी करेल एका साईडला हुशी नांदगाव संघाने मात्र धावांवर लगाम लावला होता 3 षटकांमध्ये परंतु 4थ्या षटकामध्ये धावा आल्या एक षटकार एक चौकार निरंजन घरत बाळू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज अफाकच्या खेळीला पूर्ण विराम बॅक टू द पॅव्हिलियन गॉन
33 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करत असताना विश्वास मात्र या ठिकाणी ठेवतोय आपल्या कर्णधारावर. विश्वासाला सार्थ कामगिरी करत असताना, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज एका साईडला मास नवीन फलंदाज प्रथम आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने त्याला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग, गुड थ्रो आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 34 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, 4.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला खोलवर चेंडू होता. प्रथम नाईस डिलिव्हरी, अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. हौशी नांदगाव संघाकडून खेळत असताना प्रथम सुपर बॉलिंग. चेंडू फेकून झाले ते 3, 4.3 चेंडूचा खेळ झालाय. 34 वर धावसंख्या मात्र स्थिरावली गेले. DI11 संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय, मी कॅप्टनला विनंती करेन टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी या. विशाल गरत यांच्याशी संपर्क साधा. ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 35 रन्स, 35 धावा, 4.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. आणि प्रथम फलंदाजी करताना युनिटी शिरगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला IPL चा हंगाम जरी असला तरी सुद्धा युवा चषक कडे कोणीही पाठ फिरवणार नाहीये. ऑन साईडला फटका चांगला आहे, नजाकत भरा शॉट पाहायला मिळतो. तेवढंच मात्र या ठिकाणी उत्तम दर्जाचा झेल पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच, सुपर, अप्रतिम, दर्जेदार यावेळेला आपण पाहू शकाल. ब्रिलियंट, सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. भागेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी वेल कॅच. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा झेल पाहायला मिळतो. विश्वास पडत नाहीये की आतापर्यंत हा झेल घेतलाय का, परंतु काय रनिंग मध्ये तेवढ्याच वेगाने, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि अप्रतिम आपण पाहू शकाल. फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंच रेफर करतायत. यस, आपण शंका असेल तर आपण रेफर करू शकतोय की टच झालाय की नाही. फटका चांगला होता. विरल नायर या ठिकाणी येत आहेत. मान्यवरांची रेलचेल एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जेदार कॅच आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये यावं लागेल. मिस्टर मासला 800वा निर्धाव चेंडू या स्पर्धेतला. क्या बात आहे प्रतीक भंडारे, हॅट्स ऑफ यू. धावांची गती फलकावर 35 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊया आपण बंटी. पस्तीस धावा. भागेश अप्रतिम, जबरदस्त झेल टिपला गेला. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. तेच भागेशच्या माध्यमातून पाहायला मिळायला. जाऊया आपण संतोष पाटील यांच्याकडे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. आणि पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतोय फ्रेम मध्ये येतोय मिस्टर भागेश. पाच षटकांचा खेळ झालाय. 35 धावा 6 गडी बाद. जाऊया आपण संतोष पाटील यांच्याकडे.
हॅलो चेक हॅलो चेक पस्तीस धावा 6 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक 35 रन्स लॉस ऑफ 6 विकेट. एका साईडला आयनू यांनी सुद्धा बॅट यावेळेला जरूर पोझिशन मध्ये आहेत. अर्थातच त्यांना उतरावं लागेल की काय. धावांची गती 35 6 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये युवा चषक उमरोळी 2022 हा शानदार सोहळा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय विकी. या वेळेला विकीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा, मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवतात यस इट इज वाईट. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 36 धावा 6 गडी बाद. पंच वाईट या वेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर आशुतोष व्यवहारे. ऑन साइडला मात्र स्ट्रोक चांगला आहे. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र फार वेगाने 2 धावा पूर्ण पळून काढल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 38 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकी मोरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना युनिटी शिरगाव संघ स्ट्रगल करतोय. संघर्ष आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये. उभ्या आयुष्यात संघर्ष हा शब्द आपल्या डिक्शनरी मधून कधीच पुसला जाणार नाहीये. स्ट्रगल. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. घुटना टेक सिक्सर देख. वॉट अ शॉट. सुपर टायमिंग. 6 धावा. दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उद्योजक या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 44. मैशीद काय जबरदस्त फलंदाजी करत असताना 20 रन्स वर खेळी करतोय आतापर्यंत. जबाबदारी जाणतोय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना बॅटचं एलिव्हेशन सुपर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. यावेळेला मात्र ऑन साइडला जरूर खेळला गेला. तत्पूर्वी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. ॲक्युरेट फेकी केली जाते. वॉट फिल्डिंग. वॉट थ्रो. धावसंख्या 1 च्या मदतीने धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेले. 45 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ होत असताना समीर पाटकर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. आशुतोष व्यवहारे डिस्कस करत असताना पहिला चेंडू वाईड आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जो पहिला चेंडू कन्वर्ट झाला 2 धावांवर, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि 45 धावा या फलकावर 6 गडी बाद झालेत. 45चा आकडा रोहित शर्मा. आजच्या दिवसामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली IPL ट्रॉफी उचलली होती 2017 मध्ये. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. रोहित शर्मा लिफ्ट्स द IPL ट्रॉफी. खूप चांगल्या प्रकारचं मात्र क्रिकेट हाताळलं होतं. कृणाल पंड्या मॅन ऑफ द मॅच ठरला होता. स्टीव्हन स्मिथ आणि अजिंक्य राणेच्या खेळीवरती पाणी फिरलं होतं. रायझिंग पुणे या संघाकडून खेळत असताना 45 धावा 6 गडी बाद. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. हे नकल चेंडू तुम्हाला मात्र पिच करता आले पाहिजे. त्यासाठी तुमचं सातत्य. लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहार यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 46. 46 रन्स लॉस ऑफ 6 विकेट. 5.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. विकी मोरे आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. नितेश पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर. ते डहाणवरून मात्र इथे प्रवास त्यांचा पाहायला मिळतोय. प्रभाकरजी पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला क्या बात आहे. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे.
सुपर टायमिंग आउट ऑफ द पार्क 6. मध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ World in the थँक्यू डीजे. 52 धावा 6 गडी बाद. सुपर अँड आउटस्टँडिंग 27 धावांची एक अभेद्य कामगिरी करत असताना मात्र जरूर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी या ठिकाणी पाहावयास मिळते. धावसंख्या 52, 6 गडी बाद झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तर नंतर आपण शुभ सन्मानाकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी संतोषजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील, मुख्य मंच कव्हर करतील. धावांची गती 52, 6 गडी बाद. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये आशुतोष व्यवहारे यांच्या मातोश्री या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला विकी मोरेने, मात्र कमबॅक केलंय, परंतु 16 धावा खर्च झाल्या शेवटच्या चेंडूवर. मॅक मिलन गोविंद मॅकी यावेळेला उपस्थित होत आहेत. वेलकम मॅक, आपलं हार्दिक स्वागत. एक टेनिस क्रिकेट मधला बेताज खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कमी वेळेत कमी वयामध्ये ज्यांनी उत्तम चौक प्रीमियर लीगला मला समर्थनाची संधी दिली होती. खूप चांगली मात्र उत्तम प्रीमियर लीग पाहायला मिळाली आणि योहान मुंबईकरचे अक्षरशः त्यांनी मात्र डोळ्यात अश्रू आले होते मॅक मिलन गोविंदच्या, कारण वेगळी कहाणी आहे. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल आपण पाहतोय प्रतीक भंडारी आणि सचिन गावड आम्हाला दर्शवतात 52, 7 गडी बाद. 53 धावांचं लक्ष. जाऊया आपण संतोषजी पाटील यांच्याकडे. शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आशुतोष व्यवहारे यांच्या मातोश्री सुद्धा उपस्थित झालेत. आज त्यांना सुद्धा अभिमान असेल की मात्र आशुतोष व्यवहार एक चांगल्या मात्र टेनिस क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारचा दर्जा निर्माण केला गेलाय. या आपण जाऊया व्यासपीठाच्या दिशेने. धन्यवाद प्रमोद सर. आपण जाऊया मुख्य मंचाकडे. या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उद्योजक विलास पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्तकृपा स्टोन या ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते समवेत स्वप्नील पाटील. मी विनंती करेल नितेश पाटील यांना की आलेल्या पाहुण्यांचं प्रभाकर पाटील साहेब आहेत. मी विनंती करतोय प्रभाकर पाटील साहेबांना की आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी आपण पाहतोय विलासजी पाटील साहेब उद्योजक आहेत आणि यथोचित स्वागत आपण त्यांचं पुष्पगुच्छ आणि तदनंतर पाहिलं तर या स्पर्धेतील एक आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह पाहतोय. सन्मान देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. येस, मी पुन्हा एकदा विनंती करतोय उद्योजक सन्माननीय विलास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय तर मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्योजक माननीय सन्माननीय विलास पाटील साहेब दत्तकृपा स्टोन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय स्वप्नीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मान मात्र देताना एक या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकीच मुख्यमंत्र्यावर आणखीन एक आपल्याला पाहायला मिळते माननीय श्री श्रद्धेश पाटील म्हणजेच आमचे बाला पाटील लाडके आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नेक्स्ट ट्रान्सपोर्टचे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहे अजयजी वजे यांना विनंती करीन की आलेल्या पाहुण्यांच्या यथोचित स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन
त्यांना या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करायचे आहेत. आपण पाहतोय स्वागत केलं जाईल. प्रथमतः चला दोन संघाचे कर्णधार यायचे. आपण लगेचच यापुढील सामना आपण पाहतोय होम मैदानावर, होम ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतं. होम क्राऊड सोबत मात्र दोन संघ एकमेकांसमोर आता मात्र झुंजले जातील. एका बाजूला पाहिलं तर दिया 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर युवा उमरोळी असंघ आपल्याला पाहायला मिळेल. हे दोन संघ दरम्यान पुढचा लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच या जाऊया आपण लगेचच टॉसबॉक्स कडे. दोन संघाचे कर्णधार चला दिया 11 संघ कर्णधार यायचंय लगेचच. दिया 11 संघ या आपण लगेचच टॉस करून घेऊया. दोन संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर युवा उमरोळी असंघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला कल्पेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चला दिया 11 या आपण लगेचच येस आलेले आहेत. दिया 11 देखील मॅच आपण चालू करणार आहोत. नक्कीच तर मुख्य मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उद्योजक विलासजी पाटील साहेब आहेत. मी विनंती करतोय विलासजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र यापुढील सामन्यांचा नाणेफेक आपण करून घेणार आहोत. दोन संघ जर पाहिलं तर या उमरोळी गावातील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकांसमोर आज मात्र उभे आहेत. बघूया एका बाजूला पाहिलं दिया 11 असेल, दुसऱ्या बाजूला युवा उमरोळी असंघ. दोन्ही संघ जर पाहिले तर तुल्यवान संघ आपण पाहतोय आजच्या दिवसातील. आपण कॉइन पाहू शकता जो पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला 2022 तर दुसऱ्या बाजूला युवा. हे टॉस मात्र नक्कीच विनोद पाटील साहेब आहेत. सन्माननीय आपण पाहतोय उद्योजक आहेत. या अनिकेत आपण यायचं आहे. दिया 11 संघाचा हा कर्णधार आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहिला तर कल्पेश पाटील आपण पाहतोय युवा अमरोली संघाचा कर्णधार. हे दोन संघाचे कर्णधार शुभेच्छा मात्र देताना विनोदजी पाटील साहेब आपण पाहतोय. चॉईस नक्कीच दिली जाईल.
चॉईस असेल तर कॉलिंग मात्र कल्पेश पाटील यांची असेल. कल्पेश पाटील काय तुमचा या ठिकाणी असेल? युवा कॉलिंग आहे. यस. आणि 2022 येतोय तर नक्कीच मान्यवरांनी मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन पुन्हा एकदा सन्मानाने संतोष पाटील. तर या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश पाटील टॉस या ठिकाणी नक्कीच अनिकेत आहेत. अनिकेत टॉस तुम्ही जिंकलात, काय डिसिजन असेल? प्रथम गोलंदाजी करू. आज गोलंदाज आज तुमचा संघ जो आहे तो त्या संघामध्ये कोण तीन असे आयकॉन खेळाडू असतील? भावेश पवार आहे, विवेक शेलार आहे आणि अनिकेत राऊत आहे. यस, तिन्ही मातबदार असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर आज गेम प्लॅन काय असेल युवा मुरळी असंघासमोर? युवा मुरलीकडे पण चांगलेच प्लेयर आहेत, त्यांना आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या मैदानावर आपण खेळलात मागच्या दिवशी देखील, काय अनुभवलं, काय वाटलं तुम्हाला या मैदानावर खेळून? खूपच चांगलं असं मैदान आहे आणि क्राऊडचा सपोर्ट तर आपल्याला नेहमीच असतो आणि होम ग्राउंड खेळताना खूप चांगलं वाटतंय. आणखीन एक प्रश्न विचारील की आपण अनेक टुर्नामेंट खेळतो तेव्हा मात्र चान्स दिला जात नाही. आज मात्र तुम्हाला या ठिकाणी युवा उमरोळी जर पाहिलं तर युवा चषकामध्ये चान्स दिले, त्याबद्दल काय म्हणतील? खूप धन्यवाद देतो मी कमिटीचं पण की त्यांनी आम्हाला खेळण्यास संधी दिली आणि असेच प्लेयर जे आहेत ज्यांना खेळायला कधी भेटत नाही त्यांना ही मंच उपलब्ध करून दिली, याबद्दल धन्यवाद. जाऊया आपण कल्पेश पाटील यांच्याकडे. कल्पेश पाटील काय म्हणतील, जर आज नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असतं तुमचा? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मात्र मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे. जर पाहिलं तर 2-3 दिवस पाहिलं तर जो फलंदाजी करणारा संघ आहे तो मात्र चेसेबल त्यामध्ये चेस करू देत नाहीये, त्याबद्दल काय म्हणतील? विकेट चांगली बनवली आहे आणि युवा चषक उमरोळी आणि आयोजन नियोजन एकदम उत्कृष्ट आहे. आज मात्र जो सर्वांना विचारला जाणारा प्रश्न आहे तोच प्रश्न तुला देखील विचारेल. आयकॉन खेळाडू कोण असतील तुमच्यात या संघामध्ये? अक्षय घरत, RF शेख आणि श्रेयस कदम. तीनही जर खेळाडू पाहिले तर ते देखील मातबदार खेळाडू आहेत. तर देऊया शुभेच्छा आपण कल्पेश पाटील युवा उमरोळी संघाला आणि त्यानंतर पाहतो DI11 संघाला देखील. या पाहूया आपण या सामन्याचे आकृती काल. जाऊया आपण अक्षय पांडव सरांकडे. धन्यवाद. विजयाकरता येणारे 36 बॉल आणि त्यामध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 53 धावा. पंच इशारा करतायत मॅचला सुरुवात. पहिला चेंडू इथे पडणार आहे. समीर पाटकर यांचा इशारा. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होतोय. अप्रतिम चेंडूला हवेत उडवलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र तो पाठलाग ठरेल अपुरा, कारण चेंडूनं गाठली थेट सीमारेखा. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. 6 धावा. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेंगे. संतोष जाधव पिण्या गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटची एज घेऊन चेंडू विकेटच्या मागे येतोय. एक धाव इथे जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना नाव म्हणजे संतोष जाधव आहे, मॅन फ्रॉम गोकिवरे. पिण्या ज्याला या नावानं ओळखलं जातं, जो गोलंदाजी मार्कवर आहे. एक अप्रतिम खेळाडू, तेज तर्रार गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, ज्याला आपण गोलंदाजी मार्कवर पाहताय. 3 खेळाडू आयकॉन म्हणून या टीम कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये मॅकमिलन गोविंद, प्रतीक गर्या आणि संतोष जाधव पिण्या हे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये संतोष जाधव पिण्याला आपण गोलंदाजी करताना पाहताय. पहिलं षटक हाताळलंय, पहिल्याच चेंडूवर षटकार आला त्याच्या विरोधात. गोलंदाज पिण्या पुन्हा एकदा सज्ज होणार आहे त्याच्या विरोधात. स्ट्रायकर एन कडे लेफ्ट हँडर बॅटर ज्याला आपण बॅटिंग करताना पाहताय.
निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. फसला चेंडू देहेष्टीवर लागला. पंचांनी लेग बायचा इशारा दिलाय. धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या 8 या आकड्यावर 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. प्रत्येक षटक जर आपण पाहिलं तर 8.44 ची सरासरी अधोरेखित करायची आहे आणि 8.44 ची सरासरी अधोरेखित करण्याकरता जी फलंदाजी गरजेची आहे ती फलंदाजी आपल्याला हौशी नांदगाव या टीम कडनं होताना पाहायला मिळते. पेस व्हेरिएशन स्लोवर वन, फसवणारा चकवणारा बॉल फलंदाजीच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. फ्लड लाईट ऑन आहेत. नाईट क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. आज फायनल नाईट आहे. आजच्या या रात्री आपल्याला कळेल युवा चषक 2022 महांतिम विजेता कोण. त्यावेळेस पुन्हा एकदा संतोष जाधव आपल्या बोटांमधली जादू, आपल्या मधली गुणवत्ता सिद्ध करताना चेंडूला घेऊन गेला. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातात. या निर्धाव चेंडू बरोबर षटक समाप्त झालं. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव. हॅलो धाव फलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती बिनबाद 8. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 करता वेगवान तुफान मेल असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम उत्तन प्रतीक गर्या गोलंदाजी मार्कवर आलाय. सुहास आणि कल्पेशला आपण मैदानामध्ये पाहताय. सुहास आणि कल्पेश 2 खेळाडू ज्यामध्ये 4 चेंडूंना फेस करताना 7 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला सुहास पाहायला मिळतोय. येणारे 30 बॉल 45 धावा. 5 षटक शेष आहेत ज्यामध्ये 45 धावा दाफलकावर लावायचे आहेत. प्रतीकच्या हातामध्ये बॉल दिलाय. लेफ्ट हँडर बॅटर कल्पेश 2 चेंडू फेस केलेत. दोन्ही निर्धावच्या स्वरूपाने त्याच्या बॅटच्या पट्ट्यातनं निघताना पाहायला मिळालेत. प्रतीकचा हा बॉल दी वेगवान पेसनं विकेट कीपर पर्यंत घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं वेगानं गोलंदाजी काय असते ती आपल्याला या गोलंदाजांकडनं पाहताना नेहमीच पाहायला मिळते. आणि नेहमीच एक गाव एक संघ या फॉर्मॅटला खूप जास्त प्राधान्य देणारे खेळाडू आहेत. कारण प्रतीकला आपण जर पाहिलं तर डीजे उत्तन कडनं आपटलेला बॉल खूप जास्त हाईट यावेळेस प्राप्त झाली. वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं आणि एक वॉर्निंग सुद्धा आहे प्रतीक करता. हाईट ची एक बाउंसची जी मुभा होती ती आपण गमावली. प्रतीक गोलंदाजी मार्क वरनं आपला दुसरा चेंडू पुन्हा एकदा नव्यानं. इथे चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर अगेन यष्टांच्या वरनं निर्धावच्या स्वरूपानं. प्रतीकच्या विरोधात तुम्ही विदाउट फुटवर्कने बॅटिंग करू शकत नाही. प्रतीकच्या विरोधात जर बॅटिंग करायची आहे चांगलं फुटवर्क, हँड अँड आय कोऑर्डिनेशन ते खूप महत्वाचं आहे. ते तुम्हाला इथे दाखवावं लागेल. आणि फलंदाज कल्पेश ओपन करण्याकरता मैदानात आलाय. आपल्या टीमला एक विश्वास निर्माण करून देणारी बॅटिंग करावी लागेल. इथे आपली कलात्मकता दाखवली. चेंडूला फक्त दिशा दिली. ढकललं चेंडूला आपल्यापासून दूर आणि एक धाव इथे जोडली गेली. येणाऱ्या एकेरी धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 1 न पुढे सरकताना 10 रन्स ऑन बोर्ड 10 या आकड्यावर. हळूहळू धाव फलकाला सिंगल डबल्स न मात्र फलंदाज सुहास एका बाजूने या खेळाडूचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग केली आहे. आतापर्यंत त्यानं 4 चेंडू मध्ये 7 धावा. सुहासचा जर विचार केला तर या स्पर्धेतला तो 10वा खेळाडू ठरला ज्यानं 50 धावा कंप्लीट केल्या. आणि तो आपलं काम सातत्यपूर्ण करतोय हे जाणवतंय मैदानामधनं. यावेळेस लेगबायचा इशारा आशुतोष विवारे यांचा. धावसंख्येत 1 न पुढे सरकताना 11 रन्स ऑन बोर्ड 11. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारी ही 2 षटकं ज्यामध्ये 30 सर्कलची पाबंदी जी आपल्याला पाहायला मिळते. 30 सर्कलच्या बाहेर एक लॉंगर आणि एक लॉंग ऑफ आहे. एक डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. इथे मात्र खूप चांगला फटका 30 सर्कलला क्लिअर केलंय. त्यानंतर थांबवणं थोडंसं कठीण. मात्र हे कठीण काम
जो साध्य करू शकतो तोच खरा चांगला क्षेत्ररक्षक आणि त्यावेळेस ते कठीण काम त्यानं सहजतेनं साध्य केलं. चेंडूला स्टॉप केलं बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाताना. धावसंख्या 13 या आकड्यावर. प्रतीक अगदी चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 4 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केलं. इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला. एक सिंगल, त्यापेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये. एक यशस्वी षटक अगेन समाप्त झालं. ठीक. हॅलो. लगेच आपण पाहतोय संदीपजी परदेशी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. संदीपजी परदेशी आपण पाहताय. षटकांचा खेळ इथे आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 षटकांच्या समाप्ती एकेरीस धावफलकावर 14 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता संतोष जाधवच्या विरोधात, पिण्याच्या विरोधात. मात्र तदनंतर पिण्यानं ते षटक कव्हर केलं आणि दुसऱ्या षटकात प्रतीक गऱ्यानं आपला दमखम गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस पुन्हा एकदा कंटिन्यू केलंय गोलंदाज संतोष जाधवला, पिण्याला कंटिन्यू गोलंदाजी करताना. पिण्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना किंवा थोडासा बदल यावेळेस घडलेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण 38 सर्कल करता पाबंदी असलेली 2 षटकं इथे समाप्त झाली आहेत. त्यामुळे आता क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं गेलंय. डीप मध्ये खेळाडू आता सेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडर बॅटर कल्पेश स्ट्रगल मध्ये आहे. मात्र हा स्ट्रगल संपवावा लागेल. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः पिण्या गोलंदाज चेंडू पर्यंत धावण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जोपर्यंत फील्ड केला जाईल 2 धावा. झेल झाला नाहीये कारण नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला आणि त्यामुळेच 2 धावा घेण्याची संधी मिळाली फलंदाज कल्पेशला. कल्पेश आणि सुहास जे 2 सलामी बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 16 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे आणि ही मजल अशीच पुढे न्यावी लागेल. सिंगल डबल्स या मॅच मध्ये खूप महत्वाचे आहेत. कारण सिंगल डबल्स न जर स्ट्राईक रोटेट होत राहिली तर निश्चित जी आव्हानाची टोटल आहे ती कंप्लीट करणं शक्य होऊ शकतं. इथनं हौशी नांदगाव या टीमला. हौशी नांदगाव आणि त्यांच्या विरोधात युनिटी शिरगाव अशी मॅच आपण पाहताय. आयकॉन खेळाडू म्हणून संतोष जाधवला आपण गोलंदाजी मार्क वर पाहताय. चांगला बॉल सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. डिरेक्ट हिट. विकेट. खेळाडू बाद. कपडा बांधून चालली आपल्या मामाची पोरगी. हाय कुणी चिडायचं नाही, कुणी थांबायचं नाही, कुणी चिडायचं नाही, कुणी थांबायचं नाही. कुणाला कपडा बांधून चालली आपल्या मामाची पोरगी. हाय हुशार करते धमाल मॅरेज मटेरियल. हाय हुशार करते धमाल मॅरेज मटेरियल. कल्पेशच्या विकेटचं बदल झालंय. कल्पेश थोडासा स्ट्रगल मध्ये मैदानामध्ये होता आणि मी म्हणतोच विकेट त्याने सॅक्रिफाईस केली यावेळेस. कारण अन्य बॅटर्स खूप आहेत टीमकडे आणि धावसंख्येची जी गरज आहे ती कंप्लीट करण्याकरता जो फलंदाज खूप चांगले स्ट्रोक्स खेळेल तो मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं तर नक्कीच आपण मुख्य मंचाकडे जाणार आहोत. आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वप्रथम या ठिकाणी श्री माननीय विश्वनाथजी घरत साहेब आहेत, जिल्हा उपाध्यक्ष बहुविद्यान विकास आघाडी आपण पाहायला मिळत आहेत. मी विनंती करीन या ठिकाणी मितेश पाटील यांना की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत. पण माननीय श्री विश्वनाथजी घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतायत विश्वनाथजी घरत साहेब. तदनंतर
तदनंतर पाहिलं तर निलेशजी नरकर साहेब आपल्याला पाहायला नगरकर साहेब पाहायला मिळत आहेत. श्रीमंतराजे प्रतिष्ठान संस्थापक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत माननीय श्री निलेश नगरकर साहेब. मी विनंती करेल अमोल पाटील यांना की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. निलेशजी नगरकर साहेब. त्यानंतर पाहिलं तर मोहनजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते आहेत बहुजन विकास आघाडी. मी निखिल यांना विनंती करेन की आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तदनंतर मनीषी आपण पाहतोय गणेश सालियान सर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विरंजन राऊत यांना की आपण आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत करून घ्यायचं आहे. गणेशजी सालियान. तदनंतर अभिषेकजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी. मी पुन्हा एकदा निखिल यांना विनंती करतोय की आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून घ्यायचंय. तदनंतर पहिले तर जिल्हेदार वर्मा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन पुढे एकदा रोहन घरत यांना की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण पुष्प देऊन करायचं आहे. जिल्हेदार वर्मा साहेब आपण पाहतोय कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी. तदनंतर पाहिलं तर संजय बारी साहेब आपण पाहतोय कार्यकर्ते आहेत. चंदन पवार यांना विनंती करतोय की आपण देखील आलेल्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच करावं. तदनंतर पाहिलं तर संतोष नागवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूर यांना विनंती करेन की आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आपण करून घ्यायचंय. हे आपल्याला सर्व जे कार्यकर्ते आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी यांचे होते. नक्कीच जाऊया आपण मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. येणारे 18 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण संतोष जाधव पिण्याची 2 षटकं आणि पिण्याच्या त्या 2 षटकातनं त्याने केलेली गोलंदाजी ती खूप महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरनं यावेळेस थोडासा बदल गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा कंटिन्यू केले गेले. प्रतीक गऱ्याला छान दुसरं षटक हाताळलं होतं. तो प्रतीक पुन्हा एकदा 4थ्या षटकाकरता आलाय. वेगानं गोलंदाजी करणं हे त्याचं प्रमुख क्षेत्र आणि आपल्या वेगानंच तो फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न करतो. प्रतीक आपला पहिला बॉल घेऊन जाईल. समोर त्याच्या विपक्ष बॅटिंग करताना मयूर मराठे आणि निनाद हे 2 खेळाडू मैदानामध्ये नव्यानं मयूर मर्दे आणि निनाद असे 2 खेळाडू आहेत. मयूर मर्दे जो स्ट्रायकर एंड कडे. ऑन साइडला चांगला फटका. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत चेंडूला उचलेल एक धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगलला धाव फलकाला रोटेट करणं गरजेचं आहे. कारण जी सरासरी 8-9च्या दरम्यान होती ती सरासरी वाढून आता 12 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि ती 12 पेक्षा आणखी पुढे न जावे याकरता आपल्याला सिंगल डबल्स घेत बॅटिंग करावी लागेल. कारण निर्धावपेक्षा सिंगल कधीही महत्वाची आहे. निर्धाव चेंडू घालून आपल्यावरचं प्रेशर वाढवण्यापेक्षा सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करा. ते खूप महत्वाचं आहे क्रिकेट खेळताना. ऑन साइडला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत थोडस फंबल केलं. मात्र बॅकअप ते खूप महत्वाचं आहे. ते तुमचं वैयक्तिक आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान असो तिथे बॅकअप खूप महत्वाचं आहे. आणि इथे बॅकअप मिळतंय. एक या धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते. ती 19 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. फ्लड लाईट त्यामध्ये बॅटिंग करणं सोपं नसतं. थोडीशी परिश्रम करावे लागतात. इथे फटका हवेत आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. सिक्सर. 6 धावा. सुनेला
चांगला फटका प्रतीकच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळालं. अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका खेळला. लॉंगऑफचा खेळाडू त्यानं थोडासा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रेक्षक बनवत चेंडू सीमारेषे पार. प्रतीकचा आणखी एक बॉल ऑन साइडला इथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. एक धाव जोडली जाईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26-26. आतापर्यंत 26 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. प्रतीक गऱ्याला आपण गोलंदाजी मार्कवर पाहताय. 10 चेंडूमध्ये 14 धावा त्यानं खर्च केल्यात. विजया करता येणारे 14 बॉल 27. मॅचचं समीकरण प्रत्येक चेंडू गणिक थोडस समीकरण बदलतंय आता, कारण बॅटिंग चांगली होतीये. फिरवून मारण्याचा प्रयत्न, मात्र पंचांनी इशारा केला इट्स अ वाईड नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येनं भर. धावसंख्या 1 न पुढे सरकताना धावसंख्या वाढते आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 28 वर 28 वर. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलला सुटला. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटणं तुम्हाला धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते आणि इथे झेल सुटलाय. शेवटचा बॉल या षटकातील प्रतीक कडनं. ते थर्रार चेंडू इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. जोपर्यंत फील्ड करेल दुसऱ्या धावेकरता वेगानं पुढे येतोय आणि 2 कंप्लीट. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 रन्स ऑन बोर्ड. येणारे चेंडू शेष आहेत 12 आणि या 12 चेंडूत गरज आहे 23 धावांची. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. ड्रिंक्स करता खेळाडू मैदानामध्ये आपल्याला ड्रिंक्स घेऊन जाताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू शेष आहेत 12 आणि त्यामध्ये विजयाकरता गरज असेल 23. जोपर्यंत या 23 धावा कंप्लीट करण्याकरता पुन्हा नव्यानं खेळ सुरू होईल. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. धन्यवाद. जाऊया आपण मुख्य मंचाकडे. पुण्याचे एकदा आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून आपण पाहतोय माननीय श्री विनोद भावर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय नितेश पाटील यांना की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण पुष्प गुच्छ देऊन करायचं आहे. आपण पाहतोय विनोदजी भावर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच यानंतर आपण स्वागत करूया माननीय सौ विभा रावते मॅडम. आपण पाहतोय महिला उपाध्यक्ष पालघर जिल्हा कार्यरत असं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विनंती करेन अनिकेत यांना की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण देखील करायचं आहे. तदनंतर माननीय श्री अरुण रावते साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते पूर्व विभाग बहुजन विकास आघाडी. तन्मय यांना विनंती करीन आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. अनेक मान्यवर आज आपल्याला उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेदरम्यान. तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी
उद्योजक म्हणून पाहायला मिळत आहेत माननीय श्री मेहुल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत मी अनिकेत यांना विनंती करतोय. उद्योजक आपण पाहतोय मेहुलजी पाटील साहेब. आपण पाहतोय मेहुल पाटील उद्योजक कोळगाव गावाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देखील दिला जातं. या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर खास करून आज उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत पत्रकार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माननीय श्री सचिन जगताप साहेब सामना पत्रकार म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन मितेश पाटील यांना आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. पत्रकार आपण पाहतोय सचिन जगताप साहेब. त्यानंतर आणखीन एक पत्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री PM पाटील साहेब मुंबई सकाळचे पत्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील स्वागत विशाल गरत यांना विनंती करतोय की आपण स्वागत करून घ्यायचं आहे. PM पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. PM पाटील साहेब आपण पाहतोय मुंबई सकाळचे पत्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाइन बॉल रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 बॉल 15 धावा. त्यानंतर आपण पाहतोय माननीय श्री रवींद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी सरपंच पंचाळी गाव. मी विनंती करेन मितेश पाटील यांना. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत संजयजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. कार्यकर्ते पंचाळी यांचं देखील स्वागत मी निखिल यांना विनंती करतोय की आपण संजयजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच सामना क्रुशियल आहे. आपण सामन्याकडे लगेचच जाणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विजयाकरता इथनंही अजूनही 9 धावांची गरज आहे. 8 बॉल शेष आहेत. गोलंदाज अफाक. हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक आहे मागे. फील्ड केली जाईल तोपर्यंत 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्येत पुढे सरकते. धावसंख्या 1 न वाढताना 55 45 8 धावांची 45 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर ठेवलं गेलं. यावेळेस फक्त दिशा दिली आणि सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. कारण मॅच आटोक्यात आली आहे, जवळ आली आहे. एक षटक मोठं येणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मॅच जवळ येणं शक्य झालं असताना अफाकला निवडलं. कारण पहिले 4 षटक 2 संतोष जाधवची आणि 2 प्रतीक करायची. त्यामुळे त्यामध्ये हात खोललं गेलं नाही. येणारे 6 बॉल 7 धावांची गरज आहे. शेवटचं षटक शेष आहे. 7 धावा कशा पद्धतीने जोडल्या जातील आपल्याला पाहायचं आहे. मात्र या 7 धावा कंप्लीट करण्याकरता फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. तोवर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. आपण ऐकूया आपल्या डीजे कडनं एक सुमधुर संगीत आणि येऊ मैदानात पुन्हा एकदा युवा चषक 2022 मॅच जर बरोबरीच सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि ही सुपर ओव्हर जी टीम जिंकेल त्या टीमला 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. मधुकरजी पाटील साहेब मधु अप्पा यांच्याकडनं आपल्याला हे 2000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. बघूया ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाईल का. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूत 7 धावा. जादूमय गोलंदाजी जी करावी लागेल. काहीतरी अतिरिक्त करूनच ही मॅच जिंकता येईल. इथे या मॅच वर कुरघोडी करण्याकरता गोलंदाजाला आपल्याकडचे सर्वोत्तम चेंडू ते हाताळणं गरजेचं राहील. कारण मॅच या आधीच्या षटकात थोडीशी फलंदाजांनी आपल्या बाजूने खेचून घेतली आहे.
ज्या पद्धतीनं फलंदाजी केली फलंदाज निनादनं 7 चेंडूला फेस केलं आणि 17 धावा त्यामध्ये त्यानं धाफलकावर जोडल्या. तिथेच टीमला एक वेगळं मनोबल किंवा पाठीराख्यांच्या टाळ्या थांबायला तयार नाहीयेत. त्याचं कारणही तेच आहे. इथे अप्रतिम स्ट्रोक, चेंडू हवेत, चेंडू आउट ऑफ द पार्क. विजयावर जवळपास शिक्कामोर्तब करणारा स्ट्रोक. एका धावीची गरज, येणारे 5 बॉल शेष. जसं नाव आहे ना तसेच पाठीराखी हौशी आहेत, तेही एन्जॉय करतायत. आणि एक गाव एक संघ फॉर्मॅटची हीच तर मजा आहे. मैदानाच्या आतले 11, मैदानाच्या बाहेर अख्खं गाव ते सपोर्ट मध्ये उभं असतं. आणि इथे झेल सुटलाय. या झेल सुटल्याबरोबरच विजयी होते टीम हौशी नांदगाव. हौशी नांदगाव या टीमला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. हस्तांदोलन करणं कंपल्सरी आहे. जे प्लेइंग 11चे खेळाडू आहेत त्यांनीच हस्तांदोलन करण्याकरता लाईनअप मध्ये जायचंय आणि बाकीचे अन्य पाठीराखे आपल्याला बाहेर व्हायचंय. अन्य पाठीराखे आपल्याला टीमच्या सोबत मैदानामध्ये जायचं नाहीये.